का संकट काळात पत्नीची परीक्षा होते. अलका कुबल नावाचं पात्र दुःखातलंच होतं कोण्याही सिनेमात. पण एक सांगू का आई, तुम्ही फक्त अलका कुबल सिनेमात पाहिली, काही अलका कुबल आपल्या जवळच संघर्षाचं जीवन जगतायत. खरं तर त्या अलका कुबलला दाद देण्यापेक्षा या अलका कुबलच्या चरणावर दंडवत करा, कारण हिने फार मोठा संघर्ष केला आहे. अशा प्रत्येक ज्यांनी आपलं जीवनच त्या नटासारखं जगलंय. विपत्ती काले भार्या परीक्षा, संकट काळात पत्नीची परीक्षा होती. गायलंय सुरेश वाडकरांनी, गोड गायलंय. तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा, घेऊनिया पंखा खाली, भरवीला मोती चारा, घेऊनिया पंखा खाली, भरवीला मोती चारा. दूर उडाली पाकर, दूर उडाली पाकर, पांग आईचा फिटाया. दूर उडाली पाकर, पांग आईचा फिटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. जाई पिलाना. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस अथवा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेची या. अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राणवल्लभ अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम व परंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञानसिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मायबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तद्वत, ज्यांच्या येण्याने संपूर्ण खानदेश प्रांताला पारमार्थिक परिपक्वता प्राप्त झाली. इको नको मधुराद्विती कट्टीतील उच्च साधू ब्रह्मचित कला जगत्रय जननी योगिनी स्वरूप असणाऱ्या जगन्माता आदिशक्ती मुक्ताबाई आदी करून उपस्थित असणाऱ्या सर्व महान वैष्णवांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने साष्टांग प्रणिपात करून जमलेल्या सर्व मोहाडी ग्रामातील उपनगरातील तथा या बधानी परिवारावर प्रेम करणाऱ्या सर्व यांच्या स्वकीय स्वजनांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने साष्टांग दंडवत करून मला भगवत सेवेला प्रारंभ करायचा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग लागलं का? सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनाच्या भूतकालामध्ये जे कष्ट होते आणि वर्तमान कालामध्ये जे निश्चिंतता प्राप्त झाली त्याचं वर्णन करतात. व्यवहारात जसे संत भूतकालात कष्ट सहन करतात पण वर्तमान कालामध्ये त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, याजसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्यासाठी मनुष्य जीवनाचा प्रवास असतो. जीवन म्हणजे काय? जगणं. जीवन म्हणजे काय? जन्म म्हणजे जीवन नाही सर, आणि मरण म्हणजे जीवन नाही, पण जन्म मरणाचा जो मधला भाग आहे त्याला जीवन म्हणतात. याच्यातला ज्याला शेवट गोड करता येतो त्याला जीवन जगण्याची कला प्राप्त झाली असा वर्णन करणारा एक छोटासा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. पण अभंगाकडे येण्या अगोदर वक्त्याच्या आद्य कर्तव्यानुसार परिहार देणं फार अगत्याचं असतं. आपल्या या मोहाडी उपनगरामधील एक सद्गृहस्थ या बधानी परिवाराचे भीष्माचार्य वंदनीय आदरणीय श्री आबासाहेब वंदनीय श्री भास्करजी तेजू बधाने यांच्या या मला वाटते त्रयोदश म्हणतात त्याला, त्रयोदश पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने म्हणजे 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सोहळा होतोय. सर याला रक्त पवित्र लागतं. आई वडिलांची कृतज्ञता अंतकरणात ठेवून त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी काहीतरी सोहळा करावा, असं जर सोहळा करण्याचं धाडस तुमच्या अंतकरणाला झालंय तर नक्कीच तुमच्या आईवडिलांचं कर्म हे फार पवित्र आहे हे याच्यावरून सिद्ध होतं. या अनुषंगाने आदरणीय सरांच्या मातोश्री असतील, आमच्या मातोश्री यमुनाबाई भास्करजी बधाने
आईंच्या चरणावर सुद्धा साष्टांग दंडवत करतो. हे चारही सुपुत्र आहेत. मला ऐकता क्षणी नाव पाठ झाले सर. मोठा भाऊ आमचा रविकांत भाऊ आहेत, आमचे 2 नंबरचे भाऊ जयवंत भाऊ आहेत, 3 नंबरचे तर मुख्यमंत्रीच आहेत म्हणजे देवेंद्रजी आहेत, आणि 4 नंबरचे आमचे महेंद्र सर आहेत, आणि आमच्या ताई आदरणीय आमच्या उषाताई सुद्धा पाटील घराण्यात त्यांना दिलेलं आहे. आदरणीय ताईंच्याही चरणावर दंडवत करतो. आई वडिलांची कृतज्ञता सोहळा करणारा हा श्रावणबाळ तो नक्कीच संत आहे. म्हणून संत स्वरूप असणाऱ्या तुमच्या सर्व परिवारावर मी साष्टांग दंडवत करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. भजन करा विठ्ठल. सर कार्य मोठे, आई वडिलांचा तुम्ही कृतज्ञता सोहळा करताय, फार उत्सव मोठा करताय. जगाच्या पाठीवर आई वडिलांचा सोहळा केला पाहिजे. यथार्थ जीवनाचा कृतार्थ सोहळा तुम्ही करताय तुमच्या वडिलांचा, फार मोठं कार्य आहे. मी असं म्हणेल की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, माझी भाषा कळते का तुम्हाला? आत बोलू देऊ नका कोणाला बरं, काही आत नका कोणाला बोलू देऊ. ऐकताय का तुम्ही? हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये हिंदू संस्कृतीने सांगितलेले काही सोहळे आहेत, काही उत्सव आहेत. प्रत्येकाच्या जीवनात सर 16 सोहळे होतात. म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण त्याला 16 संस्कार म्हणतो. मग जन्माचा सोहळा असेल म्हणजे जन्माचा संस्कार असेल, मग नामकरण सोहळा असेल, मौजीवंदन सोहळा असेल, अन्नप्राशन सोहळा असेल, उपनयन सोहळा असेल, प्रत्येकाला आवडणारा विवाह सोहळा असेल, त्याच्यानंतर अनेक प्रकारचे गेल्यानंतरचेही मग 10व्याचा सोहळा असेल, 13व्याचा सोहळा असेल, मग आपला अंत्यविधीचा सोहळा असेल, असे 16 सोहळे प्रत्येकाच्या जीवनात कदाचित होतात. मी असं म्हणेल यातले 14 सोहळे तर प्रत्येक जीवाच्या जीवनात होतात, होत नाहीत हे मला माहित नाही. यातले 14 सोहळे काही जणांच्या जीवनात होतात आणि काहींच्या होत नाहीत. पण यातले 2 सोहळे असे आहेत, थोडा ऐकू कमी, यातले 2 सोहळे असे आहेत जे जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या जीवनात होतात. त्यातला पहिला सोहळा आहे तो म्हणजे जन्माचा सोहळा, आणि त्यातला दुसरा सोहळा आहे तो म्हणजे मृत्यूचा सोहळा. मरणाचा सोहळा चुकवता आला असा जगाच्या पाठीवर कोणी बहादर जन्माला आला नाही. ज्ञानोबाराय असं म्हणतात, जसं हे मोहाडी उपनगर आहे, जसं आपण पलीकडे गेलो की देवपूर आहे, तिकडे अनेक गाव आहेत, या दिशेने निघालो की नेर कुसुंबा असे गाव आहेत. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की महाराष्ट्रीयन परंपरेमध्ये प्रत्येक गावाला काही उत्सव आणि सोहळे आहेत, म्हणजे यात्रा आहेत. त्या गावात ज्या यात्रा होतात, त्या यात्रा होत असताना त्या गावातल्या जीवाला म्हणजे त्या गावातल्या व्यक्तीला त्या यात्रेला जसं टाळता येत नाही, तसं ज्ञानोबाराय म्हणतात या देह नावाच्या गावाला आल्यानंतर या 2 सोहळ्यांना आपल्याला टाळता येत नाही. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, नान म्हणू नये धनंजया जिया परी. जन्म आणि मरण हे जरीही अटळ असलं तरी त्याचा सोहळा करता आला पाहिजे. आणि नक्कीच तुमच्या वडिलांचा तुम्ही हा 13व्या पुण्यस्मरण सोहळा करताय. तुमच्या चरणावर पुनश्च एकदा साष्टांग दंडवत करतो. मरण करता आलं पाहिजे साहेब, असे हा सोहळा करता आला पाहिजे. एक गोड मरण नाही चुकवता येत, कोणालाही चुकवता येत नाही, तो तुमच्या आमच्या हातचं नाही आहे. ते काय झालं, 18व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये जी गीता भगवान गोपालकृष्णाने अर्जुनाला सांगितली, तीच गीता 140 किलोमीटर दूरवर राहून सुद्धा संजयाने धृतराष्ट्राला सांगितली. धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी मिळाली आणि धृतराष्ट्र कुरुक्षेत्रावरचे युद्ध त्या संजयाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत होता. आणि संजयाला बोलत असताना भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला काही तत्वज्ञान सांगत होते. ते तत्वज्ञान सांगत असताना धृतराष्ट्र म्हणतो, ए संजया, मला हे तत्वज्ञान सांगू नको, मला हे ग्रहण होणार नाही, मला एवढं सांग, जे त पांडू आणि माझे गेले असती व्याजे झुंजाचेने. ज्या कुरुक्षेत्रावर ज्या रणांगणामध्ये माझे आणि पंडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी गेलेत मुलं, यामध्ये जिवंत कोण राहणार आहे आणि मरणार कोण आहे, फक्त मला याचं एवढं उत्तर पाहिजे. जिवंत कोण राहणार आणि मरणार कोण, याचं मला तेवढं उत्तर पाहिजे. असं ज्यावेळेस म्हटलं त्यावेळेस संजय म्हणतो, महाराज मातुले ज्योतिष कैसे. मी मरण सांगायला काय ज्योतिषी आहे, म्हणजे याचा अर्थ ज्योतिषाला मरण कळतं. ज्योतिषाला मरण कळतं असं नाही, पण ज्योतिषशास्त्र हे एक तर्कशास्त्र आहे. ते 90% कदाचित खरं असू शकतं. या अनुषंगाने मी मरण जन्म आणि सांगायला काही ज्योतिषी नाही, पण महाराज तुम्हाला एक सांगू शकतो, या युद्धावर कोण जिवंत राहणार आणि कोण मरणार आहे असा तुमचा प्रश्न आहे ना, ऐका. ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे, दृष्टांत संपला. ज्याला आयुष्य आहे तो जिवंत राहणार आहे. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. बरीच लोक कोरोनाच्या काळात दवाखान्यात गेली
आणि घरी राहिलेली राहिली. नाही कळालं तुम्हाला? दवाखान्यात गेलेली गेली आणि घरी राहिलेली राहिली. ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. ज्याचं आयुष्य शिल्लक आहे त्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. बरीच लोक स्मशानभूमीपर्यंत नेलीत पण तिरडीवरून उठून बसली नाही का? असं आपण अनेक वेळेस ऐकलेले. ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठल. नवखं लग्न झालं एका मुलाचं, अगदी कळेल. ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. एक वाक्यात बोलतो आणि माझ्या प्रवासाकडे निघतो. ऐका. एक नवखाच मुलगा, वडील आई वडील घरी नाहीत, दोघच जण, नेमकंच लग्न झालेलं, ठकोबा ठकाई विठोबा रुक्माई दोघच घरांमध्ये. माझी भाषा कळते का तुम्हाला? मी काय बोलतोय कळते का? ओ लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कळते का मी काय बोलतो हे? आता तुम्ही झाले पक्के खानदेशीन, मी झाला पक्का विदर्भी, आणि ते तुमची भाषा म्हणजे काहीच कळत नाही. हे आमचे अक्षय सर आहेत, ट्युशन घेतात. हे आमचे अक्षय सर ते नेहमी आम्हाला ते हे आलो की सगळेच बोलत होते, आमना शेण कामना शेण काम, ते काहीच कळत नव्हतं. ते काहीच कळत, ते काय बोलत होते नाही का एकविरावाले. हे काय ऐरणी भाषा म्हणतात तुम्ही, त्याला खानदेशी भाषा सुद्धा म्हणतात. ते आम्हाला काहीच कळत नाही. ते आम्हाला फक्त एकच गाणं माहीत आहे. मनोज महाराज सारखे आमचे मित्र सांगतात एकच गाणं माहीत आहे सर मला खानदेशी मधलं, सावन महिना मा असं काहीतरी गाणं आहे, ते मला तेवढंच माहीत आहे बरं. सावन महिना मा तुला काय टिंब करणार काय, ते काय मला माहिती. आणि एक आता ते प्रसिद्ध झालं, उठरे हनुमान तुला मानस लगीन नगर निवत तुला देनस. हेही ज्याला कळालं नाही मग त्याला म्हणावं लागेल रस्प्याला ये म्हणलं माय विठाला असं आहे. मला मी सगळ्या रसात बोलू शकतो पण हा प्रासंगिक नाही, याला प्रासंगिक वळण दिलं पाहिजे. ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही. माझी भाषा कळते ना तुला? आता काय सध्या सर काय सध्या दादा कळते ना रे माझी भाषा? सध्या शुद्ध बोलायचं सर फार मोठं फॅड आहे. सध्या शुद्ध बोलायचं एवढं फॅड आहे. आपल्या गावाकडचे खानदेशातले पोरं 2 महिने पुण्याला राहिले की 2 महिन्यात भाषा बदलत नाही. आता ते आम्ही आळंदीला राहिल्यामुळे थोडी पारिभाषिक भाषा येते. पुणे हे भाषेचं माहेरघर आहे. नाही तर गावातलं आपल्याकडचं साधं पोरग जर 2 महिने कंपनीत कामाला गेलं पुण्याला, 2 महिन्यात भाषा बदलत नाही. पण ते 2 महिन्यानंतर जर इकडे आलं तर ते आपल्यासारखं बोलत नाही. ते इकडे आल्यानंतर म्हणते मल्ला तुल्ला, मग ते गावातले पोरं म्हणतात हा कामातून गेला. ते तसंच होते, कारण लय शुद्ध बोलल्या जात नाही आपल्याकडे. आणि थोडं शुद्ध बोलायचं फॅड आपल्या पुरुष वर्गाकडे थोडंसं कमी आहे. पण ज्यांनी 1,500 भावाला निवडून आणलं ना, त्या लाडक्या बहिणी काय शुद्ध बोलतात तो. ते जुन्या म्हातारा स्त्री आपली भाषा सहज बोलायचे, सैताळ्याचे बाबा बरं का. जुन्या म्हातारा स्त्री आपली भाषा सहज बोलायचे. पण आत्ताच्या पोरी काय बोलतात हो सांगूच का आता? सांगा नाही. आत्ताच्या पोरी खरं बोलतो 12वीचे पेपर 3 वेळेस देते. नाही कळालं? मराठीत विषय तिला 3 वेळेस निघत नाही. तीच लग्न होऊन सासरला आली की मग तिची भाषा आहे का? जिची 12वी 3 वेळेस निघाली नाही तीच लग्न होऊन सासरला आली की तिची भाषा आहे का? मलाणा फार कामे आहेत. मलाणा बरं शुद्ध बोलायला जाते आणि पितळ उघडं पडतेच. पितळ कसं उघडं पडते? मलाणा फार कामे आहेत. म्हणे काय कामे आहेत तुला? म्हणे मलाणा सुमण मलाणा सकाळी ना. पितळ कसं उघडं पडते? म्हणे मलाणा सकाळी ना 9 वाजता उठून शेतामध्ये जायचं आहे आणि 11 वाजता वावरातून घरी यायचं आहे. मग तुला जर वावरातूनच घरी यायचं होतं तर शेतात जायचा कुटाणा का केला? हे विनाकारण शुद्ध बोलायचं. विठाला ज्याचं सरलंय ज्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. एका नवीन मुलाचं लग्न झालं, आई वडील नव्हते, 4-5 वर्षात कर्जबाजारी झाला, त्याला प्रपंचाचं नियोजन जमलं नाही. एक सांगू का? आई वडिलांची धन्यता आणि आई वडील सुखरूप केव्हा मरतात साहेब सांगू? ज्या वेळेस आपल्या मुलाचा प्रगल्भ झालेला संसार आणि एकदम निश्चिंत झालेला संसार पाहिला की त्या आई वडिलांना वाटतं आता आम्ही डोळे मिटले तरी शांत झालो. बघा आई वडिलांना फार काही लागत नाही हो. आपल्या मुलाचा प्रपंच सुरळीत दिसला की मग आई वडील निवांतपणे डोळे मिटतात. कसे का? झाकली या घटीचा दिवा नेणी जे काय झाला जेदवा, या वृत्ती जो पांडवा देह ठेवी. ज्ञानोबाराय म्हणतात एखाद्या पातेल्याच्या खाली जसा दिवा ठेवावा आणि त्या दिव्याला हवा लागत नाही आणि तो दिवा थोडा 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 असा शांत जसा व्हावा ना, तसं आई आपल्या मुलाची प्रगल्भता संसार चांगला पाहिला की वडील शांत होतात. बघा नवीन असतो मुलगा,
मी सांगत होतो, ज्याचं सरलं त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलं त्याला जाता येत नाही. 5-6 वर्षात कर्जबाजारी झाला आणि कर्जबाजारी झालेल्या त्या मुलाने विचार केला, आता एवढं कर्ज फिटू शकत नाही, आपल्याकडे जमीन नाही, आपल्याकडे काही आपल्या वडिलोपार्जित असा व्यवसाय नाही, आपण एवढं कर्ज फेडू शकत नाही. मग काय करायचं? आत्महत्या करायची. आत्महत्या करायची असं त्याने ठरवलं. कारण सावकार लोक तगादा दररोज घरी लावत होते, दररोज दारावर येत होते आणि त्याला ते पावलं नाही. त्याने विचार केला, आता आपण काय करायचं? आता आपण आत्महत्या करायची. आत्महत्या करायची, छाट नाही का, आत्महत्या करायची असं ठरवलं. मग आत्महत्या करण्याचं आपल्याला काय प्रशिक्षण, आत्महत्याचं करायचं काय कुठं प्रशिक्षण मिळतं का? आपल्याला त्याचा अनुभव नाही. मग काय करायचं? धुळ्यासारख्या चांगल्या शहरात जायचं आणि तिथून एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या दुकानातून आत्महत्या कशी करावी याचं पुस्तक विकत आणायचं. आणि तो नेमका धुळ्याला आला आणि आल्यानंतर त्याने आत्महत्या कशी करावी असं पुस्तक विकत आणलं. आणल्यानंतर तो घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने ते पुस्तक उघडलं. पहिलंच पान उलटलं. पहिला आत्महत्येचा नियम लिहिला होता. आत्महत्या कशी करावी याचा पहिला उपाय हा आत्महत्येचा पण उपाय असतो बरं का. पहिला उपाय त्याने उघडला. लिहिलेलं होतं, एका कृषी सेवाच्या म्हणजे नाही कळालं का, एका ॲग्रीच्या दुकानात जायचं, तिथून अर्धा लिटरचा कुठलाही रसायनाचा एखादा डबा विकत आणायचा, घरी यायचं, त्याची 2-4 झाकणं घ्यायची, शांत झोपायचं. खरं आहे का? खरं आहे का? कोणत्या कृषी सेवा केंद्राला सेवा केंद्र म्हणते मला माहीत नाही हो, कारण विष देणाऱ्या लोकाला सुद्धा लोक सेवा केंद्र म्हणतात. असू द्या, ते तसंच चाललंय सध्या. विष फैलवणाऱ्या लोकांना सेवा देणारे म्हणतात आणि सेवा करणाऱ्या लोकांना नाव ठेवतात. असंच चाललंय. त्यांनी ते विष, त्याने विचार केला, आपण ते पॉयझन विकत आणायचं आणि घ्यायचं. पण परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्या शेजारच्या टमुक व्यक्तीने हे असंच पॉयझन घेतलं होतं, पण त्याच्या शरीरात कुठे कुठे नळ्या भेटल्या आणि कसं कसं पॉयझन काढलं, त्याला किती त्रास झाला, हे आपल्याला पाहवलं नाही. नाही बाबा, हे मरण आहे, पण त्रासदायक मरण आहे. म्हणून त्याने परत सोप्यातलं मरण निवडायचा प्रयत्न केला आणि त्याने पान उलटलं. दुसऱ्या पानावर लिहिलं होतं, पेट्रोल पंपावर जावं, एक 5 लिटरची कॅन न्यावी आणि ती पेट्रोल किंवा डिझेलने भरून आणावी आणि आणल्यानंतर ती अंगावर ओतावी आणि नंतर काडीपेटी घ्यावी. तुम्ही बोलत कोण नाही हो. नंतर काडीपेटी उघडावी, अंगाला लावून घ्यावावी आणि पण परत त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्या शेजारच्या एका टमुक व्यक्तीच्या सुनबाईने असंच अंगावर रॉकेल घेतलं होतं, पण 40% भाजली होती. लोकांनी तिला वाचवलं. तिच्या शरीराचा कितीही उन्हाळ्याच्या दिवसात दाह होत होता, आपल्या डोळ्यांनी पाहिला. हे सुद्धा मरण आपल्याला परवडणार नाही. मग त्याने परत 3रं पान उलटलं. ओ मोहाडीकर, असं गृहीत धरू नका की मी तुम्हाला आत्महत्या करायचे नियम सांगतोय. कृपा करून असं गृहीत धरू नका. परत त्याने 3रं पान उलटलं. परत पाहिलं, नाही, हे आपल्याला परवडत नाही. मग त्याच्या डोक्यात विचार आला, आपल्या मोहाडीच्या बाजूने मेन चौकात बायपास वरून एक पूल जातो. बरोबर आहे, पूल जातो. काय करायचं? सकाळी 7 वाजता बरोबर त्या पुलावर जायचं आणि पुलावरून खाली उडी घ्यायची, जीवन संपवायचं असं ठरलं. माझं वाक्य इथं आहे, ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही आणि ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. 7 वाजता, 6:45 वाजता बरोबर तो पुलावर उभा होता. 7 वाजताची वाट पाहत होता. काय माहित त्याला 7 वाजता काय मरायचं होतं. बरोबर 7 वाजताची वाट पाहत होता. 7 वाजायला 5 मिनिट कमी होते आणि एक मोहाडीतला व्यक्ती धुळ्यातून, भाजी मार्केटमधून, किरकोळ भाजी विकणारा मेन भाजी मार्केटमधून जास्त भाजी घेऊन एका पाटीमध्ये म्हणजे एका टोपल्यामध्ये भाजी ती किरकोळ विकायला निघालेला एक भाजीपाला विक्रेता नेमका भाजीपाला मार्केटमधून निघाला आणि बरोबर 7 वाजायला 5 मिनिट कमी असताना त्याला पुढे तो पूल दिसतोय. त्याला त्या पुलाच्या खालून जायचंय. खालून जात असताना त्याला पुलापर्यंत जायला 5 मिनिट लागले आणि तो बरोबर 7 वाजता पुलाच्या खाली आला आणि हा बरोबर पुलाच्या 7 वाजता वर आहे. एक 7 वाजता पुलाच्या वर आहे आणि एक 7 वाजता पुलाच्या, जरा बोला ना, एक 7 वाजता पुलाच्या वर आहे, तुम्ही नाही, एक 7 वाजता पुलाच्या खाली आहे. बरोबर 7 वाजता वर ज्याला आत्महत्या करायची होती त्याने बरोबर 7 वाजता वरून उडी. हाडू ना महाराज, तुम्ही काही त्याची सुपारी घेतली का? काही एवढ्या लवकर त्याला मारायला? लय जोरात मारलं ना त्यांनी, नाही का?
बरोबर 7 वाजता बाबा, बरोबर 7 वाजता त्याने पुलावरून खाली उडी घेतली. कुठं पडला? हा, टोपल्यात. बरोबर त्या भाजीपाल्याच्या. चांगला विचार करणारच नाही का तुम्ही? म्हणजे त्याच्या भाजीतच पाडायचं आहे का तुम्हाला? म्हणजे नुकसान भाजीपाल्यावाल्याच करायचंय का तुम्हाला? ऐका ना, खरंय तुमचं. बरोबर तो 7 वाजता वरून उडी घेतली आणि भाजीपाल्यावाल्याच्या त्या पाठीत पडला आणि वाचला बरं. पण पाहता काय, भाजीपाल्यावाला मेला. या सृष्टीचा एक नियम आहे, या सृष्टीचा एक नियम आहे. तुमचं आमचं काय आहे साहेब? ज्या सिकंदर राजाने अर्ध जग जिंकलं होतं आणि पूर्ण जग जिंकायला निघाला होता, त्या सिकंदराची काय अवस्था आहे? कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. आमच्या एकविरा साऊंड साठी एकदा खरंच जोरदार टाळ्या वाजवा. हे तुमच्या धुळ्याचं भूषण आहे. खरं तर आज मोठमोठे महारथी आहेत. इकडून आदरणीय गान सम्राट हरिभक्तपरायण आमचे मनोज महाराज आहेत. या दिशेने हरिभक्तपरायण आदरणीय हरिभक्तपरायण गान कोकिळा आमचे परममित्र अजय महाराज आहेत. आणि ज्यांच्यामुळे आज हा उत्सव होतोय. मी खरं येऊ शकलो नसतो. विदर्भात एवढा पाऊस सुरू आहे की मी आज जवळजवळ 100 मीटरचा पूर पार करून कीर्तनाला आलोय. माझे कपडे त्यांनी पाहिले. पण आदरणीय अक्षय सरांचं निमंत्रणच असं होतं की बदाने परिवार म्हणजे माझा परिवार आहे, तुम्ही या. इकडून मृदंग सम्राट तालमनी आदरणीय आमचे चेतन महाराज आहेत, आमचे हार्मोनियमवाले बाबा आहेत, विनेकरी बाबा आहे, हे सैताळ्याचे सर्व टाळकरी मंडळी आहे. सर्वांच्या चरणावर हे ज्ञानमंदिरा आमचं यूट्यूब आहे, सुंदर यूट्यूब. या जगाचा एक नियम आहे. ज्या सिकंदराने अर्ध जग जिंकलं ना, त्याची काय अवस्था आहे? कहता था सिकंदर के हौसले बुलंदे थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. जैसी करनी वैसी भरनी आज किया कल पाएगा, आज जवानी पर इतराने वाले बाद में धोखा खाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. हे आपल्याला कवालीची तारीख देतील ना, हे कवालीची तारीख देतील आणि म्हणतील या लग्नात आणि म्हणा 7 फेरो से बंधा जन आणि म्हणा लागेल. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है. आज समझ ले फिर ये मौका हाथ न तेरे आएगा, ओ गफलत की नींद में सोने वाले धोखा खाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे 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 ढलता है ढल जाएगा. पूर्वेला उगवणारा सूर्य जसा पश्चिमेला मावळणार नाही, ज्याचं सरलंय त्याला थांबता येत नाही, ज्याचं उरलंय त्याला जाता येत नाही. हा सृष्टीचा नियम आहे. खरंय साहेब, तुम्ही आपल्या वडिलांचा कृतज्ञता सोहळा करावा तेवढा. पण खरं सांगू का, तुम्ही अनाथ नाहीये. खरं तर असा कीर्तनकार तुमच्या समोर उभा आहे की ज्याच्या डोक्यावरून वयाच्या 6व्या वर्षीच वडिलाचं छत्र हरपलं होतं. वडिलाची किंमत काय असते ते आजच्या कीर्तनकाराला सोडून वेगळं तुम्हाला सांगण्याची नाही, पण अनुभविक सांगतो साहेब. मगाचे आमचे महेंद्र सर येत असताना सांगत होते की आमच्या आईवडिलांची फार कृपा आहे. त्यातल्या त्यात आईचंही प्रेम. आमच्या आईने आमच्यावर एवढं प्रेम केलं, आम्हाला उभं केलं. खरं तर तुम्ही तुमच्या वडिलांना जपताय. तुमच्या वडिलांना जगाच्या पाठीवर हे प्रेम जपले पाहिजे. आईचंही प्रेम मोठं आहे साहेब. मातृगमनत्वम अनाथत्वम. ज्याची आई गेली तो खरा अनाथ आहे, ज्याचे वडील गेले आणि आई आहेत तो अनाथ नाही. आई गेली तो अनाथ असा शास्त्र म्हणतं. तुम्ही अनाथ नाही, तुमच्यावर आईचं कृपा छत्र आहे. म्हणून तुमचा एवढा मोठा व्यवहार सरांनी सांगितलं महाराज
फार शून्यातून मोठे आम्ही फार शून्यातून उभं केलं हे सगळं. मग शैक्षणिक क्षेत्रापासून ते मेसपासून सगळं हे आमचे सर्व चारही भावंडांनी आम्ही भगवंताची आमच्यावर फार कृपा आहे. या पद्धतीने सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. या अभंगामधून तुकोबराय आपल्या भूतकाळात झालेले कष्ट आणि वर्तमानात प्राप्त झालेली निश्चिंतता सांगतात. आपल्या जीवनामध्ये व्यवहारात असं एक पात्र आहे जे आईवडिलांचं आहे. त्या आईवडिलांचं पात्र सोडलं तर आपल्यावर खरं प्रेम कोणी करू शकत नाही. ते आपल्यासाठी भूतकाळात कष्ट घेत असतात हा विचार आहे. खरं तर आईवडिलांचं प्रेम कळायला पाहिजे. या प्रेम शब्दावरून थोडासा विचार मांडतो. जगाच्या पाठीवर आईवडिलांचं प्रेम सोडलं तर व्यवहारात आपल्याला कोणाकडूनही खरं प्रेम मिळत नाही. मिळतं पण ते व्यवहारातलं अगदी आईवडिलांच्या प्रेमा एवढं मोठं नसेल. मी जरा पुढे निघतो. काही लोकांना तर प्रेमच कशाला म्हणतात हे कळालं नाही. मी बोलतोय काही लोकांना तर प्रेमच कशाला म्हणतात हे कळालं नाही. जरा शिकलेल्या लोकांवर माझा थोडासा आरोप आहे. शिकलेले काही पत्रकार असतील तर उद्या हा आरोप छापा. शिकलेल्या लोकांवर माझा थोडासा एक छोटासा आरोप आहे. शिकलेल्या लोकांनी ज्या प्रेमाच्या व्याख्या केल्या ना त्या व्याख्या थोड्या बिभत्स आहेत. त्या थोड्या संयुक्तिक नाही आहेत. शिकलेल्या लोकांनी प्रेमाची व्याख्या काय केली मोहाडीकर ऐका. माझ्या वयाला हा विषय शोभत नाही पण तुम्ही जर एखाद्या तरुण मुलीचे आईवडील असाल तर माझे शब्द जरा कान उंच करून ऐका. आम्ही कशाला प्रेम म्हणतो ऐका. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर आम्ही त्याला प्रेम म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी जर एकत्र आल्याने प्रेम झालं असतं ना साहेब तर 1.5 वर्ष आधी घडलेली घटना आहे. मी नेहमी सांगतो 1.5 वर्ष आधीच घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी. मी बोलतोय मला धर्म सांगायचं नाही मला प्रेम सांगायचंय एवढं गृहीत धरा. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि 22 वर्षाची हिंदू समाजातील श्रद्धा नावाची मुलगी या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. मला धर्म नाही सांगायचं आहे मला प्रेम सांगायचं एवढं गृहीत धरा. त्या 22 वर्षाच्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. पुढची घटना आहे का ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक तुकडा काढून जंगलामध्ये डोंगरामध्ये जंगलातील हिंस पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरीसुद्धा हा झोपलेला आंधळा समाज या घटनेला प्रेम म्हणत असेल तर या जगाला प्रेमाची व्याख्या कळाली नाही. या जगाला प्रेम कशाला म्हणतात हे कळालं नाही. प्रेम कळवून घ्यायचं असेल तर आमचं संत वाङ्मय वाचा. संत वाङ्मयाशिवाय तुम्हाला प्रेम कळत नाही. अरे संत वाङ्मयानी सुद्धा प्रेम सांगत असताना आई बापाचं आई वडिलांचं आई मुलाचं आणि बाप मुलाचं नातं सांगितलंय. हो बघा ना पंढरपूरच्या त्या लाकडी मंडपामध्ये पांडुरंगाच्या समोर नामदेव महाराज उभे आहेत आणि नामदेव महाराज म्हणतात देवा मला प्रेम दे. कोणतं? विष्णुदास नामा विनवी परोपरी ते प्रेम श्रीहरी मज द्यावे. देवा मला ते प्रेम दे. कोणतं? धेनू चरे वनी वत्स असे घरी. एखादी गाय वनात चरते पण तिचं लहान पाडस घरी असते आणि त्या वासराकडे जसं तिचं लक्ष असते ना जसं प्रेम असते ना तसं मला दे. वेळोवेळी सांगतात संत नाही का. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. 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 तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती.
वर्षाचं मुलाचं प्रेम सांगितलंय संतांनी. तुका म्हणे वत्स नाही म्हणत, अगदी सोपं करून सांगतो. मला माहिती आहे तुम्हाला प्रमाणाच्या भाषेत कळणार नाही, अगदी सोपं करून सांगतो ते प्रेम, अगदी सोपं करून सांगतो. बघा, समजून चला, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. अगदी सोपं करून सांगतो. मागचे आहेत ना, मागचे आहेत का? हां, अगदी सोपं करून सांगतो. नाहीतर काय होते, काही काही लोकांना घरी झोप लागत नाही पण कीर्तनात चांगली झोप लागते. काही ना सवय असते ती. पण ऐका, तुम्हाला मोकळं खेळत ठेवतो. अगदी तुमच्या जवळचं संतांनी उदाहरण दिलंय प्रेमाचं. बघा, शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच व्यालेली गाय आहे. नुकत्याच व्यालेल्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे. मातीत पडलेल्या त्या वासराच्या सर्वांगाला घाण लागलेली आहे, मांसाचे लगदे लागलेले आहेत, रक्त लागलेले आहे. मातीत पडलेल्या त्या वासराचा घाण, मांसाचे लगदे, रक्त लागलेले आहे आणि ते पडलेलं आहे. मला खरं सांगा मोहाडीकर, जन्माला आल्या आल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? आई, जन्माला आल्या आल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो? पोरो, काय असतो? आपल्या पायावर उभं राहण्याचा नाही, पायावर उभं राहण्याचा. उभं राहणं वेगळीकडे असतं बाबा, ते पायावर उभं राहण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आता सुरू होणार आहे 1-2 महिन्यात तो धुमाकूळ. त्या वासराचा पहिला प्रयत्न असतो आपल्या पायावर उभं राहण्याचा. किती वेळेत ते वासरू उभं राहण्यासाठी प्रयत्न करतं बरं? जन्माला आलं की काही मिनिटात ते उभं राहण्यासाठी धडपड करतं. मी गावरान गाईचं बोलतोय, जर्सीचं नाही. जर्सीचं 15 दिवस डोळेच उघडत नाही. हां, मग ते गावरान गाईचं वासरू जन्माला आल्या आल्या काही तासात उभं राहण्यासाठी प्रयत्न करतं, पण त्याला उभं राहता येत नाही. ते खाली पडतं, परत उभं राहतं. मी प्रेम सांगतोय, संतांनी सांगितलेलं. ते खाली पडतं, परत उभं राहतं, परत खाली पडतं, परत उभं राहतं. पण थोड्या वेळाने त्या वासराचे पाय जमिनीशी, मातीशी घट्ट होतात आणि ते उभं राहतं. मग काही तासात ते वासरू ज्यावेळेस त्याचे पाय मातीशी घट्ट होतात त्यावेळेस त्याचा पहिला प्रयत्न सफल होतो. आणि वासराचा पहिला प्रयत्न सफल झाला की मग वासरू दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. बोला ना, बोला ना. वासरू दुसऱ्या प्रयत्नाला लागतं दूध पिण्याच्या. वासरू दूध पिण्याच्या. साहेब, प्रेमाची व्याख्या सांगतोय. ज्याला कळेल त्याला कळेल, जो रेंजमध्ये नसेल त्याला कळणार नाही. 5G वाल्यांना कळेल. ऐका, प्रेम काय असतं? गाईच्या वासराचा दुसरा प्रयत्न असतो आपल्या आईच्या स्तनाकडे जाण्याचा. खरं सांगा, अरे विज्ञानवादी, सायन्सवाल्यांनो, IT वाल्यांनो, तुम्ही म्हणता ना, कुठलंही क्रिया घडायची असेल तर आधी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं, त्याचे क्लास लावावे लागतात, प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण एक सांगू, आपल्या आईचं दूध कसं प्यावं याचं वासराला आणि लेकराला कुठंही प्रशिक्षण घ्यावं लागत नाही. ती नैसर्गिक आणि प्रेमाची क्रिया आहे. ती जरा विज्ञानाच्या पलीकडची क्रिया आहे. जिथं विज्ञान संपतं तिथं तर प्रेम आणि अध्यात्माला सुरुवात आहे. मग ते वासरू त्याच्या दुसऱ्या प्रयत्नाला लागतं. गाईच्या स्तनाकडे जातं, गाईच्या स्तनाला मुख लावतं, तोंड लावतं. गाईच्या स्तनाला तोंड लागलं की असं म्हणतात शेतकरी, त्या गाईला स्पर्श झाला रे त्याच्या मुखाचा की पान्हा फुटतो. आधी तिला पान्हा फुटत नाही आणि पाण्याच्या स्वरूपात ती गाय दूध सोडते आणि पाण्याच्या स्वरूपात वासरू दूध पितं. वासरू दूध प्यायला लागतं. गाय मुक्त असताना तो पान्हा सोडून देते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत असं म्हणतात, ती गाय असा विचार कधीच करत नाही की मी आता या वासराला थोडंसंच दूध पाजते आणि नंतरच्या वेळेसाठी दूध राखून ठेवते. असा विचार कधीच करत नाही. ज्ञानोबा लिहितात, अगाथाने किर दूध गुड परिथानासीच नव्हे की गोड, म्हणून सर्व का सेवितयाची चाड जरी अनन्य मिळे. एकदा का वासरू गाईच्या स्तनाला अनन्य झालं की गाईला वाटतं याने सर्व दूध पिलं तरी चालेल, पण याने पोट भरून पिलं पाहिजे. आणि मग वासरू दूध ओढायला लागतं, प्यायला लागतं. पिता पिता काय होतं, गाईच्या स्तनातलं, मी प्रेम सांगतोय, गाईच्या स्तनातलं दूध कमी होतं. आणि जसं जसं गाईच्या स्तनातलं दूध कमी व्हायला लागलं की मग ते वासरू गाईच्या स्तनाला, बोला ना, काय म्हणतात तुमच्याकडे? म्हणे माय काय, असंच ना, असंच आहे ना, काय म्हणतात? असं मारतं, काय म्हणतात मारण्याला? ढुमश्या. नाही का? ते वासरू त्या गाईच्या स्तनाला ढुमश्या. नवीन शब्द आला बरं का, दुमशी. असू द्या, हुंदका मारतं. ज्ञानोबाऱ्यांचं ज्ञानेश्वरीत ओवी आहे, अगाता नयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पर्यंत याचेनी. ज्ञानोबारे म्हणतात, नंतर त्या गाईच्या स्तनातलं दूध कमी व्हायला लागलं की
की ते वासरू त्या गाईच्या स्तनाला हुंदके मारतं आणि जसे हुंदके दिले की त्या गाईला आनंद होतो. रोषे प्रेम दुनवटे, तिचं प्रेम दुप्पट होतं आणि दूध अधिकाची पान्हा फुटे, पान्हा आणखीन फुटतो. ऐका ना, खरं सांगा, व्यवहारातलं एखादं लेकरू ज्यावेळेस आईच्या स्तनाला दूध पितं त्यावेळेस त्या आईच्या स्तनाला कधी कधी चावा सुद्धा घेतं मनोज महाराज. पण तरी सुद्धा त्या चावा घेण्यात त्या आईला त्या लेकराच्या पिण्याने आनंद आहे, कारण तिच्या अंतकरणात वात्सल्याचा एक भाव आहे. म्हणून गाईच्या स्तनाला ते वासरू हुंदके देतं आणि हुंदके देऊ देऊ पितं. हुंदके देऊ देऊ वासरू ज्यावेळेस दूध प्यायला लागतं आणि वासराचा एवढा अनन्य भाव त्या गाईने पाहिला की नंतर तीच गाय ज्या वासराच्या सर्वांगाला मांसाचे लगदे लागलेले आहेत, रक्त लागलेलं आहे, माती लागलेली आहे, नंतर तीच गाय त्या वासराला आपल्या जिभेने, बोला ना थोडं, मग ती गाय आपल्या त्या वासराला जिभेने चाटते, त्याच्या अंगावरची सर्व घाण साफ करते. अरे आपल्याला जेवढं तिला स्वच्छ करता येणार नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या वासराला नैसर्गिक स्वच्छ करते ती गाय. बस माझा दृष्टांत संपला. चला, संतांनी सांगितलेलं प्रेमाचं उदाहरण सांगतो. नक्की गोड वाटलं तर त्याला प्रतिसाद द्या. ऐका, समजून चला. पांढरी शुभ्र गाय आहे, प्रसंग डोळ्यासमोर घ्या. पांढरी शुभ्र गाय आहे आणि पांढरं शुभ्र वासरू आहे. ते वासरू त्या गाईला दूध पिते आणि ती गाय त्या वासराला चाटते. परत वाक्य सांगतो, ते वासरू त्या गाईला दूध पिते आणि ती गाय त्या वासराला चाटते. नाही कळालं? एकदा परत शेवट वाक्य सांगतो, वासरू गाईला दूध पिते आणि गाय वासराला चाटते. नाही कळालं? आपल्या वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांनो, तुमच्या मोबाईलचा उपयोग कुठेही सांगू? वाकड्या तोंडाच्या सेल्फ्या काढणाऱ्या लोकांनो, तुमच्या मोबाईलचा उपयोग कुठेही सांगू? बघा, गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते असा प्रसंग पाहिला की खिशातला मोबाईल काढा, त्याचा कॅमेरा ओपन करा आणि तो फोटो गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते तो फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करा आणि त्याची मोठी प्रतिमा तयार करून आणून ज्या घरामध्ये, ज्या बैठकीमध्ये, ज्या हॉलमध्ये आपण बसतो त्या हॉलमध्ये घोड्यांची चित्र लावण्याऐवजी गाईला वासरू पितं आणि गाय वासराला चाटते हे दृश्य लावा. कारण जगाच्या पाठीवर प्रेमाचं उदाहरण याच्या पलीकडे तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. हे प्रेम आहे. म्हणून आमचे पुरुषोत्तम दादा नेहमी म्हणतात त्या आईचं अलौकिक प्रेम आहे. आमचे सर नेहमी आम्हाला येताना या 4 मिनिटाच्या प्रवासात त्यांनी सांगितलं, महाराज आमच्या आईवडिलांचा आमच्यावर मुक्त हस्ताने आशीर्वाद आहे. आणि बस आईचाच आशीर्वाद पाहिजे. अहो, आईचा आशीर्वाद असणारा कीर्तनकार तुमच्या डोळ्यासमोर उभा आहे, जो महाराष्ट्रातून 3,500 कीर्तनकारांपैकी 2 वेळेस महाराष्ट्रात पहिला आला. फक्त एकमेव आईचा आशीर्वाद. आईचे आशीर्वाद पाहिजे. ते नेहमी काय ते भाग्यवान आहेत ती लोक महाराज ज्यांच्या डोक्यावर आईचे आशीर्वाद आहेत. भाग्यवान आहेत ते. जिनके सर पर ममता की दुआएं हैं, जिनके सर पर ममता की दुआएं हैं, किस्मत वाले वो हैं जिनकी माएं हैं. जिस्म तो होता है पर जान नहीं होती, उनसे पूछो जिनकी मां नहीं होती. लोरी सुनाती है, चुप के सुलाती है, याद तुम्हारी जब जब मुझको आती है. ते माझी आई नेहमी म्हणते, ठेच तानुल्या लागली. तिच्या वेळेस कविता होती म्हणे, ठेच तानुल्या लागली यशोदेच्या डोळा पाणी. जिथे आहे सतू आई तिथे आहे माया, तिथे आहे माया. इथेच काशी, इथेच ईश्वर, प्रेमळाई अथांग सागर. माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर
माऊली देवाहूनही थोर, माऊली देवाहूनही थोर, देवाहूनही थोर. ते आमचे पुरुषोत्तम दादा नेहमी म्हणतात ना, आई वडील माझे थोर. माझा वाघ थोडा जखमी आहे प्रवासामुळे बरं का. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. किती कष्ट घेतलेस तळपत्या उन्हात, अनरख रख त्या रानात. राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आपल्या जीवनामध्ये अट्टहास संतही करतात आणि आपल्या जीवनात आपल्या मुलाचा संसार सुजलाम होण्यासाठी आई वडीलही अट्टहास करतात. तुकोबाराय आपल्या जीवनातला अट्टहास सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. याजसाठी केला होता त्रास, याजसाठी केला होता त्रास. याच्यासाठी केला होता त्रास, याच्यासाठी केला होता त्रास. याजसाठी केला होता त्रास, याजसाठी केला होता त्रास. याच्यासाठी केला होता त्रास, याच्यासाठी केला होता त्रास. हो देवताचा दिवस गोडवा, देवताचा दिवस गोड भरवा. हो शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा. याजसाठी केला होता त्रास, शेवटचा दिवस गोडे बाबा. आता निश्चिंतीने पावल विसावा, आता निश्चिंतीने पावल विसावा. आता निश्चिंतीने पावल विसावा, आता निश्चिंतीने पावल विसावा. आता निश्चिंतीने पावल विसावा, आता निश्चिंतीने पावल विसावा, आता निश्चिंतीने पावल विसावा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस अथवा दिस गोड व्हावा.
शेवटचा दिवस गोड होण्यासाठी आम्ही अट्टास केला. अट्टास प्रत्येकाच्या जीवनात आहे. आपले आईवडील आपल्या प्रपंचासाठी अट्टास करतात, बाकी कोणी करत नसतं साहेब. या जगात खरं तर कोणाचंही प्रेम कोणावर नाही. मी नेहमी सांगत असतो, ते इंदुरीकरांचं एक वाक्य आहे. इंदुरीकर असं म्हणतात, आपल्यासाठी या जगात आईवडील सोडले तर कोणी अट्टास करत नाही. ते इंदुरीकरांचं एक गोड वाक्य आहे. सांगू का अक्षय महाराज? याच पाकिट. हां, ते इंदुरीकरांचं एक गोड वाक्य आहे. इंदुरीकर म्हणतात, जुन्या लोकांचं प्रेम आणि आताच्या लोकांचं प्रेम फार फरक आहे. इंदुरीकर म्हणतात, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. ऐका बरं, जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोलतात पण माझ्या तोंडावर तरी गोड बोला ना. जुनी लोक कडू बोलायची पण तोंडावर बोलायची. आता लोक तोंडावर बोलतात गोड आणि माघारी बोलतात कडू. तोंडावर कसे बघा ना, आपण आलो की ते इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये सांगतात, ते आपण आलो की आणि आपण गेलो की हे, आपण आलो की गेलो की नाही का ते. अहो, हे नम्र अति, ते शास्त्राने सांगितलं, अति नम्रता धूर्त लक्षण. काही काही लोक जास्त प्रेम असल्याचा आव दाखवतात. बाबा बाबा हे, या लोकांपासून सावधान राहा बरं का. नाही का बाबा, यांच्यापासून ते मी नाही, ते रामायणाचार्य, राष्ट्रीय रामकथाकार वंदनीय मुरारी बापू नावाचे एक संत आहेत. ते मुरारी बापू सांगतात, या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. एक सुंदर पद म्हणतात ते, कोई किसी का नहीं रे झूठे, कोई किसी का नहीं रे झूठे, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों का क्या. देव जरी सोबत असला ना, होगा मसीहा होगा मसीहा सामने तेरे, फिर भी तू ना बच पाएगा. ज्या मुलासाठी अनाचार, दुराचार, भ्रष्टाचार करून संपत्ती आपण गोळा करतो ना, शेवटी तोच तेरा अपना, तेरा अपना खून ही आखिर तुझको आग लगाएगा. कोणी सत्तेच्या हवेत, कोणी संपत्तीच्या हवेत, कोणी कोण्या हवेत. हवेत उडणाऱ्यांना तो कवी सांगतो, हे बाबा फार उडायचं नाही बरं. आसमान में उड़ने वाले मिट्टी में मिल जाएगा, कसमें वादे प्यार वफा सब बातें है बातों. हे जग असे ना महाराज, सुख में तेरे साथ चले और दुख में सब मुंह मोड़ेंगे. माझ्या भाषेत सांगू, दुख में सब रिटर्न गेर टाकेंगे जरूर. चांगल्या काळात तर सगळे दूरचे नातेही जवळचं दाखवतात, पण पडलेल्या काळात जवळचे नातेवाईक सुद्धा म्हणतात, हा आमचे दूर नातेवाईक आहेत. हे जग असं आहे, सुख में तेरे साथ चले और दुख में सब रिटर्न गेर टाकेंगे. माझं म्हणणं आहे, दुनिया वाले तेरा बनकर, जवळचीच लोक त्रास देतात हो, तेरा ही दिल मला तोडेंगे. मला यातलं शेवटचं वाक्य भावते. या लोकांनी देवाला त्रास द्यायचं सोडलं नाही. देव अवतारात देवालाही त्रास आहे आणि संत अवतारात संतांनाही त्रास आहे. जिथं देवाला त्रास झाला, जिथं या जगाने संतांना त्रास दिला, हे जग तुम्हा आम्हाला कसं सोडेल. मला भावलेलं वाक्य आहे, ज्याला अंतःकरण नसेल त्याला कळेल. हे जग असे देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें है. आमचे संत सांगतात, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी,
नाही नाही कुणाचे कोणी. अंती जाशील टाळ हा अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे. या जगात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. प्रेमाचा जर विचार केला ना तर ते गुरुवर्य महाराज एक प्रसंग नेहमी सांगतात. मी बोलतोय ते पारमार्थिक आहे, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. व्यवहारात मायबाप सोडले तर खरंच कोणाचं काय आहे. बाहेरून आलो तर भाऊ विचारतो कितना लाया, पत्नी विचारते क्या लाया, बाप विचारते क्यों नहीं लाया, आणि फक्त जगाच्या पाठीवर आई वडील किंवा आई विचारते बेटा कुछ खाया, काही खाल्लं का असं विचारणारी फक्त आई आहे. ते आमचे ढोक महाराज नेहमी सांगतात. अरे आई वडिलांना फेकून का भाकरी द्या ना पोरांनो, तरी ते म्हणतील लक्ष्मी हे बघ वृद्धाश्रमात राहत होतो पण वृद्धाश्रमातून आपल्या पोरांनी परत आणलं आणि ही शिडे कुटके आपल्याला देते. पण एक सांगू, त्या वृद्धाश्रमाच्या गरम चपातीत जो आनंद नव्हता तो माझ्या बंड्याच्या फेकून दिलेल्या भाकरीत आहे, असं म्हणणारे आई वडील आहेत. जगाच्या पाठीवर तुम्हाला ते आशीर्वाद देतात. ऐका, कोणाचंही प्रेम कोणावर नाही. खरं तर संसारिक म्हटलं की प्रेमाचं पहिलं नातं पत्नीचं आहे. चला मी या पत्नीच्या नात्याला थोडासा न्याय देतो. पत्नीचं थोडंसं नातं आहे. खरं तर शास्त्राने व्यवहारात तुमच्या पती पत्नीचं नातं चांगलं असेल श्रोत्यांनो, अगदी तुमचं पती पत्नीवरचं प्रेम अलौकिक असेल, पण त्याही प्रेमाला परमार्थिक सत्ता असं म्हणते की ते प्रेम स्वार्थी आहे. कसं आहे, एक छोटासा प्रसंग आहे. जरा पुरुष वर्गाने कान देऊ नये का, कान देऊ नये का, अति गोड आहे. पुरुष वर्गाने कान देऊ नये का म्हणजे माता भगिनींनी ऐकायचाच नाही असं नाही. एक गोड प्रसंग आहे. याज्ञवल्क्य नावाचे ऋषी आहेत आणि त्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायनी, एकीचं नाव आहे मैत्री. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव कात्यायी, एकीचं नाव मैत्री. मी परत सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या, विचलित करू नका. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एकीचं नाव आहे कात्यायी, एकीचं नाव आहे मैत्री. पण याज्ञवल्क्यांची फार श्रीमंती नाही आहे साहेब. याज्ञवल्क्यांची श्रीमंती किती आहे सांगू? फक्त जंगलामध्ये जुन्या काळात हजारो वर्ष आधी एक फाटकी झोपडी ज्यांची जंगलात आहे, फाटक्या झोपडीत असणारे याज्ञवल्क्य, पण त्यांच्या दोन्ही पत्न्यांचा माहेरचा जर विचार केला ना तर चक्रवर्ती सम्राट राजाच्या मुली आहेत. चक्रवर्ती सम्राट राजाच्या मुली एका महात्म्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. शास्त्रही सांगतं पत्नीची परीक्षा श्रीमंतीत नाही, विपत्ती काले भार्या परीक्षा. संकट काळात पत्नीची परीक्षा होते. नाहीतर एखाद्या बलाढ्य श्रीमंत व्यक्तीचा संसार जगातली कोणतीही स्त्री करेल, पण सकाळी 6 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रानात गेलेली एखादी माऊली ज्यावेळेस त्या रानाच्या मालकाच्या हातून संध्याकाळची मजुरी घेऊन येते आणि घरी आल्यानंतर खेड्यापाड्यात बघा तिचा दारुड्या पती व्यसनी पती तिच्या हातातली मजुरी हिसकावून घेतो. जुन्या स्त्रियांनी हे दुःख भोगलंय. तिचा दारुड्या पती तिच्या हातातली मजुरी हिसकावून घेतो आणि घरी आल्यानंतर तिची मजुरी हिसकावून घेतो, त्याची दारू पिऊन येतो आणि दारू पिऊन आल्यानंतर सुद्धा तिला लाता आणि बुक्याने बदाडतो. पण अशा सुद्धा पतीचा संसार ज्या स्त्रीने पूर्णत्वाला नेला की सरस्वती आणि लक्ष्मीपेक्षा काही कमी आहे? जगाच्या पाठीवर अशाही काही जुन्या स्त्री आहेत की त्यांनी आपला संसार सुजेल आणि सुपल केलाय. मी सांगत होतो याज्ञवल्क्यांची श्रीमंती फाटकी झोपडी, पण माहेरचा, त्यांच्या पत्नीच्या माहेरचा विचार जर केला तर चक्रवर्ती राजाच्या मुली आहेत. चक्रवर्ती राजाच्या मुली एका महात्म्याच्या फाटक्या झोपडीत संसार करतात. संकट काळात पत्नीची परीक्षा होते. बघा ना तुम्ही आई, ए मातांनो, खरं सांगा, तुम्ही एक अलका कुबल नावाची नटी ऐकली का? अलका कुबल नावाची नटी ऐकली का? अरे इथं माणूसच नाही, ज्याचं वय 30 असेल त्या 30 वर्षाच्या माणसाने नक्कीच 30 वर्षाच्या पुढच्या लोकांनी अलका कुबल नावाचं पात्र पाहिलं. आता ते या इम्रान हस्मीच्या काळात कळणार नाही म्हणा. अलका कुबल जुन्या काळातली होती बरं. जुन्या काळातली अलका कुबल मराठी सिनेमात यायची, शनिवार रविवारी सिनेमा लागायचे. तिचे गाजलेले चित्रपट मग बघा, माहेरच्या साडीपासून ते चिमणी पाखरापर्यंत तिचा सिनेमा जर पाहिला ना तर तो असा कॉमेडीचाच असायचा. खरंय
खरं आहे का? रेडा गाभण का ते होच म्हणतात आता. खरं आहे का? तिचा सिनेमा आनंदातला असायचा का कपिल शर्माच्या शो सारखा, काच भाऊ कदम चला हवा येऊ द्या सारखा? नाही. मग कसा असायचा? रडका असायचा, नाही का? रडका असायचा. ते गाजलेले सिनेमे आहेत ना. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. गाजलेले सिनेमा आहेत तिचं, नाही का? तिनं बांधल घरट, चिमणी पाखरू नावाचा पिक्चर, दिला विसावा निवारा. त्या आईचं वर्णन केलंय. त्या तिने दुःख भोगलंय, तिचा दारुड्या पती चिमणी पाखरू पिक्चरात संपून जातो आणि तिचे सगळी लेकरं पांगोपांग होतात. दत्तक घ्यावी लागते कारण तिला ब्लड कॅन्सल होतो. त्यावेळेस ते गायलेलं पद आहे, गायलं सुरेश वाडकरांनी, गोड गायलंय. तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा, घेऊनिया पंखा खाली, भरवीला मोती चारा, घेऊनिया पंखा खाली, भरवीला मोती चारा. दूर उडाली पाकर, दूर उडाली पाकर, पांग आईचा फिटाया. दूर उडाली पाकर, पांग आईचा फिटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया, जाई पिलाना. माया मंदिर हालले, लागे कळस फुटाया. मस्त ते गाजलेले तिचे सिनेमे, नाही का? कस घराच गोकुळ झालं, मन आनंदान नाल, जशी अमृताची धारण, माझा सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. या जगाच्या पाठीवर तुम्ही पाहिलं का, एक नटी होती, अलका कुबल नाव होतं तिचं. प्रत्येक सिनेमा दुःखातला. मला सांगायचंय, याज्ञवल्क्यांच्या 2 पत्न्या श्रीमंत आहेत पण फाटक्या झोपडीत संसार करतात का? संकट काळात पत्नीची परीक्षा होते. अलका कुबल नावाचं पात्र दुःखातलंच होतं कोण्याही सिनेमात. पण एक सांगू का आई, तुम्ही फक्त अलका कुबल सिनेमात पाहिली, काही अलका कुबल आपल्या जवळच संघर्षाचं जीवन जगतायत. खरं तर त्या अलका कुबलला दाद देण्यापेक्षा या अलका कुबलच्या चरणावर दंडवत करा, कारण हिने फार मोठा संघर्ष केला आहे. अशा प्रत्येक ज्यांनी आपलं जीवनच त्या नटासारखं जगलंय. विपत्ती काले भार्या परीक्षा, संकट काळात पत्नीची परीक्षा होती. जुन्या काळात संघर्ष केलाय. मी जुन्या काळात म्हणतो हा, मी जुन्या काळात म्हणतो या, 3Gच आहे. जुन्या काळातल्या मातांनी त्रास सहन केला, आताच्या माता त्रास सहन करत नाहीत. आताची तर राजा फोन नाही उचलला तर म्हणते दुसऱ्या दिवशी कोर्टातच भेट. लय कठीण काम आहे, नाही का? असू द्या. आताच्या सांगतोय मी, आताच्या म्हणजे आताच्या नाही का, BS6 असू द्या. नाही कळणार, BS6 मॉडेल आहेत ना, काय ते नाही कळणार. आता ते आमच्या प्रेमानंद बाबाला पण नाव ठेवायला लागले लोक, बाबा विरागी महात्म्याला. चला पुढे निघून जाऊ. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्न्या आहेत. एकीचं नाव आहे कात्ती, एकीचं नाव आहे मैत्री. पण फाटक्या झोपडीत संसार करत होत्या. हिवाळ्याचे दिवस होते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये याज्ञवल्क्य ग्रंथाचं स्मरण करत बसले होते. पुरुष वर्ग फार उंच कान देऊ नये का, अतिप्रसंग आता वाजवूच नका, अतिप्रसंगाचा महत्त्वाचा विषय. याज्ञवल्क्य कोवळ्या उन्हामध्ये ग्रंथ वाचत होते. शब्द होता प्रेम. या प्रेम शब्दापुढे काय लिहावं म्हणून तेवढ्यात त्यांच्या डोक्यात विचार आला. तेवढ्यात त्यांची मैत्री नावाची
यजमानाची पत्नी दारात झाडत आली. त्यांचं लक्ष मैत्रीकडे गेलं आणि मैत्रीकडे जसं लक्ष गेलं तसं याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, पुरुष वर्ग कान देऊ नये का? अतिप्रसंगाचा अति महत्त्वाचा विषय आहे. पत्नीचं प्रेम किती? मी हे व्यावहारिक बोलत नाही, मी पारमार्थिक बोलतो, वाईट वाटू देऊ नका. या अनुषंगाने याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री काय महाराज, मला तुला प्रश्न विचारायचा आहे. मैत्री विचारा महाराज. पुरुष वर्ग कान देऊ नये का? मैत्री खरं सांग काय महाराज. एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तरसुद्धा मला एकाच वाक्यात पाहिजे. देते महाराज. मैत्री खरं सांग पुरुष वर्ग आहे का? याज्ञवल्क्यांनी मैत्रीला विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? नाही कळालं? पुरुष वर्ग कान देऊ नये का? मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? नाही कळालं? एकदा शेवट सांगतो. मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? फारच शांत ऐकतात बो हे लोक. हा प्रसंग लय गोड ऐकला. काळजी लयच मनावर घेऊ नका, नाही तर घरी गेल्यावर मैत्रीला विचाराल, का गं मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखाकरता आहे की तुझ्या सुखाकरता आहे? ती म्हणेल, मेल्या गप झोप, आता त्या घोगे महाराजला काय आहे? सकाळी बघू त्या प्रेमाचं पुराणातले वांगे पुराणात ठेवायचे. विठाला विठाला. आणि सर सोपं बोलू का? मोकळं बोलतो. यांचं प्रेम सांगायला का शास्त्रण पुराण याज्ञवल्क्य सांगायला पाहिजे का? यांचं प्रेम तेव्हाच कळतं, रात्री खुंटीला अडकवलेल्या शर्टामध्ये 2000 असतात, सकाळी 500च राहतात. हे यांचं प्रेम आहे. यांचं प्रेम कळायला का फार काही लागतं का? नाही, बघा कशा हसल्यात, म्हणजे सगळं खरं आहे. हा म्हणजे आपल्या दर आठवड्याला 2000 खिशातून काढतात, काहीच नाही, आणि महिन्याला तिचा भाऊ 1500 देते, त्याला निवडून आणलं. महाराष्ट्र नाही करू दे असं काही आपल्याला, तिकडे मी कोण्या पक्षाचं नाही. पण हे पा, पत्नीचं प्रेम सांगायला का याज्ञवल्क्य मैत्रीण कात्तेही सांगायला पाहिजे का? यांचं प्रेम सहज कळतं. मी नेहमी सांगतो नाही का, कोरोनाच्या काळात मालक नोकरीवर गेले की ते नोकरीवरून घरी आले की घरातूनच म्हणायचे अहो. यांचं प्रेम सांगतो. कोरोनाच्या काळातच यांचं प्रेम कळालं. कोरोनाच्या काळात मालक नोकरीवरून, ते मध्ये नाही का थोड्या ड्युट्या सुरू झाल्या होत्या, आणि मालक नोकरीवरून घरी आले की घरातूनच म्हणायच्या 12वी 3 वेळेचा नाही कळाला अर्ध्यांना. घरातूनच म्हणायचे अहो अहो तसे घरामध्ये येऊ नका, नाही का 12वी 3 वेळेस. अहो तसे घरामध्ये येऊ नका, बाहेरच पाण्याची बादली बाहेरच पाण्याची बादली ठेवलेली आहे, ती तुमच्या मड्या, अरे जरा चुकलं एक गेल्या शब्द, ती तुमच्या अंगावर घ्या आणि नंतरच घरात या. तो म्हणायचा का ग माझे शूज कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. यांचं प्रेम सांगतो. का ग माझे सॉक्स कुठे काढू? म्हणे ते त्या कोपऱ्यात काढा. का ग माझी घड्याळ? म्हणे भिंतीवर. का ग माझं शर्ट? म्हणे दोरीवर. यांचं प्रेम. का ग माझं पॉकेट? ते इकडे द्या. यांचं प्रेम सांगायला का शास्त्रण पुराण याज्ञवल्क्य सांगायला पाहिजे का? यांचं प्रेम आता यांचं काय सांगता मनोज महाराज, आपलं इतिहास आहे. नाही कळालं? कोरोनात कीर्तन बंद, भजन बंद, मंदिर बंद, कीर्तनानंतरच ते बंद. नाही कळालं का? जवळ चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा दादा. सगळंच बंद, कीर्तन बंद, भजन बंद, मंदिर बंद, सगळंच बंद. आम्ही जर कोरोनाच्या काळात दारात खुर्ची टाकून बसलो ना, तर आमच्या झाडाच्या निमित्ताने यायच्या आणि कुत्र्याला बघून म्हणायच्या हाड 7 महिने झाली इथंच मरतोय. आता मोठं कठीण आहे, आता थोडं मोकळं करतो आणि मग पुढे निघतो. सगळे विषय घेतो आणि सगळे रस घेतो, बरं का? म्हणजे आता काय सांगता मनोज महाराज, तुम्ही यूट्यूब चालू आहे, पण यूट्यूबवाला पक्का माझ्या घरचा आहे बरं का? हा ना. काय झालं, पत्नीचं प्रेम सांगायला काय, आता हे आमचं त्याच्यावरून करतं महाराज ते, नाही का? मी नेहमीच सांगतो आई बरं का, कोरोनाच्या काळात मंदिर बंद, भजन बंद, कीर्तन बंद, सगळं बंद. एक दिवस काय झालं, रात्रीचे 2 वाजले आणि 2 वाजता झोप येत नव्हती बरं का महाराज. रात्रीच्या 2 वाजता चेतन महाराज झोप येत नव्हती. तुम्हाला अनुभव नाही त्याचा? रात्रीच्या 2 वाजता झोप येत नव्हती. झोप येत नव्हती, का येत नव्हती? आता तेवढं कारण विचारू नका, कारण आमची कीर्तनं बंद होती. का बंद होती आणि का येत नव्हती तेवढं विचारू नका. कीर्तनं बंद होती कारण आमचा दिवस रात्री सुरू होतो, तुमचा दिवस दिवसा सुरू होतो. मग मी रात्रीच्या घराच्या बाहेर आलो. रात्रीचे 2 वाजले होते, साऊंडवाले 2 वाजले होते, आणि घरी आलो, घराच्या बाहेर आलो. आणि घराच्या बाहेर आलो. खोटं नाही बोलत मोहाडीकर, इथं बरेच माळकरी बसलेत, खोटं नाही बोलणार. रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातली माळ काढली कोरोनाच्या काळात. अक्षय भाऊ, रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातली माळ काढली कोरोनाच्या काळात. पण कोणीतरी माळकरी मागून लगेच दगड मारू नका, जरा पुढचं वाक्य आहे का. रात्रीच्या 2 वाजता मी गळ्यातली माळ काढली. फार मोठे डोळे करून बघू नका, जप करण्यासाठी काढली. हां, त्यांना वाटलं का हे बिना माळकरीवालाच आणलं का काय? काय कंपनीचा माल आहे. हां, कंपनीचा माल आहे, मोठा आहे. 2-4 असतात म्हणा, एक जपाची माळ असते गळ्यात. आता ते ज्याला माळ असलं त्याला कळल, बिना लायसनच्या कुत्र्याला काय कळल महाराज? ते कुत्रे 2 प्रकारचे आहेत साहेब. काही लोक म्हणतात माळ गळ्यात नसली तरी चालते.
काही लोक म्हणतात चांगलं जगायचं, पण माळ गळ्यात नसली तरी चांगलं जगलेलं चालतं. नाही ना चालत, नाही ना चालत, नाही चालत. अगदी सोपं बोलू का? जुन्या काळात मुलीला मुलगा पाहायला गेला, काही पाहुणे सोबत होते. का ग तुला मुलगा पसंत आहे का? आताचा काळ. का रे तुला मुलगी पसंत आहे का? जुना काळ. नाही कळालं का? असू द्या, 2Gच रेंज आहे. जुन्या काळात मुलीला मुलगा पसंत करायचा, आता मुलाला मुलगी पसंत करते. विचारलं का ग तुला मुलगा? हो, मुलाला मुलगी पसंत आहे. काय अटी आहेत तुझ्या? मुलीने अटी सांगितल्या. पहिली अट, मी याच्या नावाचं कुंकू लावणार नाही. दुसरी अट, याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही. आणि तिसरी अट, मकर संक्रांतीला याचं नाव घेणार नाही. म्हणजे मकर संक्रांत तुमच्याकडे नाव घेतात का? दारी होता, अंगण अंगणात होत्या, परिशा दारी होता, गोटा गोट्यात होता, जरशा ती माझी अर्चिन मी तिचा परिशा, असं नाव घेतात का? नाही का? असे नाव घेतात ना. असे मकर संक्रांतीला मी नाव घेणार नाही. 3 मुद्दे. पहिला, त्याचं कुंकू लावणार नाही, त्याचं मंगळसूत्र घालणार नाही आणि त्याचं नाव घेणार नाही. खानदानी पोरगा असला तर म्हणल तू विहिरीतच जीव दे, मी तुझ्यासोबत लग्न करत नाही. आणि खानदानी नसेल तर म्हणेल मग काय, आता भेटतच नाही का. असं बरं का, असंच आहे ते. तसं ती मुलगी किती चांगली आचरणशील असेल आणि किती नियमात असेल, तसं हिंदू संस्कृतीतला मुलगा कुंकू, मंगळसूत्र आणि नाव घेतल्याशिवाय जशी तिचा स्वीकार करत नाही, तसं तुम्ही कितीही कर्म चांगले करा, पण भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे माळ, भगवंताच्या नावाचा टिळा आणि भगवंताचं नाम जर मुखात नसेल तर भगवंत सुद्धा स्वीकार करत नाही. मी इथं होतो, पुढे निघालो. काय होतं, माळ नाही का, इथं रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर आलो. माळ काढली. कशासाठी? जप करणे. तुम्ही वेगळाच अर्थ घेतला होता. जप करण्यासाठी काढली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप करत 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 फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी, ते प्रेमावरून निघाला विषय नाही, ते 2000 शर्टात असतात 500 जरा, ते प्रेमाविषयी निघाला. आपलंही सांगून देऊ महाराज त्यातल्या त्यात. ते रात्रीच्या 2 वाजता मी फिरत होतो. तेवढ्यात आमची मंडळी घराच्या बाहेर आली. आता आमच्या म्हणजे सर 12वी 3 वेळेस नाही बरं, 12वी 5 वेळेस. असू द्या, आता 2 वाढवले. कळालं आता, पुढच्या लोकांना कळालं. मागीकडे रेंज नसली तरी चालेल आता, बरं का, संपत आलाय आता. आणि मग ती रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर आली. ती म्हणे अहो. म्हटलं काय? म्हणे तुम्ही झोपत का नाही? म्हटलं अगं मला ना झोपच येत नाही. मग म्हणे झोपीच्या गोळ्या घ्या. मी म्हटलं मी 3 घेतल्या. मग म्हटली किती बारीक ऐकतात पाय. हे ऐकायला जिथं आले महाराजची बायको काय म्हणत होती नाही का, चिंतन सांगितलेलं ऐकलं नाही तेव्हा झोपी गेले होते. महाराजची बायको का नाही का, असं सुरत. माझा दृष्टांत संपला. याज्ञवल्क्यांनी विचारलं, मैत्री तुझं जे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या सुखा करत आहे, महाराज तुमच्याच सुखा करत आहे. नाही मैत्री, खोटं बोलतेस. त्यांची काही वचन आहेत. नवारे पत्यु कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पत्यु प्रियो भवती. नवारे जाया कामाय जाया प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती. नवारे पुत्रस्य कामाय पुत्र प्रियम भवती. या जगाच्या पाठीवर 2 मुद्दे नक्कीच आहे का? ए मैत्री, या जगातात कोणाचंही प्रेम कोणावर नाही. आपण तिघांवर प्रेम करतो, वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थ. याच्या पलीकडे आपण प्रेमच करत नाही. एकतर आपलं प्रेम वस्तूवर आहे, मोबाईल. एकतर आपलं प्रेम पदार्थावर आहे, एखादा खाण्याची वस्तू. आणि एकतर आपलं प्रेम कोणातरी व्यक्तीवर आहे. व्यक्ती, वस्तू आणि पदार्थ याच्या पलीकडे आपण कोणावरही प्रेम करत नाही. आपण जर वस्तू, व्यक्ती किंवा पदार्थावर प्रेम करत असू तर त्या वस्तूच्या सुखासाठी नाही, स्वतःच्या सुखासाठी त्या वस्तू, व्यक्तीवर प्रेम करत असतो. म्हणून या जगात व्यवहारात आईवडील सोडले आणि परमार्थात संत सोडले तर जगात कोणाचाही विचार खरा करता येत नाही. मी नेहमी सांगतो, आई अनेकांनी सांगितली, मनोज महाराज अनेकांनी आई रेखाटली पाहिजे, तिचं कर्तव्य मोठं आहे. पण मी नेहमी सांगतो, अनेकांनी जन्म देणारी देवकी सांगितली पाहिजे ना. अनेकांनी जन्म देणारी देवकी सांगितली, पण आपलं लेकरू वाचावं. आताच अष्टमी, गोकुळ अष्टमी झाली. आपलं लेकरू वाचावं म्हणून यमुनेच्या त्या डोहातून नाका तोंडात पाणी जाईपर्यंत आपल्या लेकराला वाचवणारा वासुदेव का जगाने सांगितला नाही? तो वासुदेव सुद्धा सांगितला पाहिजे ना, सांगितला पाहिजे. मी असं म्हणेल की हे तरुणांनो, मागे बरेच तरुण बसलेले आहेत. काही नाही लागत रे बाबा, या प्रांताला महाराष्ट्र प्रांत म्हणतात, महाराष्ट्र प्रदेश म्हणतात. या महाराष्ट्राचा आराध्य आहे पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा. या महाराष्ट्राच्या नगरीचा आराध्य पांडुरंग परमात्मा आहे. का विसरलोय तुम्ही आम्ही की तो पंढरपूरचा पांडुरंग गुजरातवरून, तो पंढरपूरचा पांडुरंग द्वारकेवरून, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. तो द्वारकेवरून इथं कसा आला?
तर फक्त पुंडलिकाच्या आईवडिलाच्या सेवेला सुकृत होऊन मी असं म्हणेल, आपल्याला आपल्या घरी आपले आईवडील म्हणजे पुण्याची मशीन आहे. ज्याच्या घरी आई असेल, ज्याच्या घरी वडील असतील, त्याच्या घरी पुण्याची मशीन आहे. अरे पुण्यप्राप्ती करण्यासाठी काही कोसो मैल तीर्थयात्रा करावी लागत नाही. मी तर असं म्हणेल, माझा स्वतःचा अनुभव सांगतो, तुम्हाला घराच्या बाहेर निघायचं आहे, फक्त आईवडिलाच्या चरणावर तुमचं डोकं ठेवा. जगाच्या पाठीवर तुम्हाला तुमच्या प्रयत्नातून पूर्ण करून कोणी वाचवू शकणार नाही. प्रयत्न मोठे होतील, सफल होतील. आपल्या आईवडिलालाच तीर्थ म्हणा. सकळ तीर्थाचे धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. बाप सुद्धा रेखाटलाय. मी नेहमी सांगतो, हे पुराण आठवा बाप. बापाचंही कर्तव्य मोठं आहे. एका कवीने सुंदर रेखाटलंय, ते फार सुंदर रेखाटलंय. सा प प प पुराण आठवा आपला बाप. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा, जिजू जिजू संसाराचा गाडा कला, होटा मंदी हासू जरी कनावा कला. आठवा आपला बाप. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बाप. बापाची माया दिसत नाही हो. मुक्की मुक्की माया त्याची, मुक्की घाल मेल. लेकरांच्या पायी उभा जन्म उधळेल. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुलांचा याजसाठी केला होता अट्टाहास. आई वडील याजसाठी अट्टाहास करतात. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटी त्यांचे उद्गार निघतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. निश्चितीने पावलवी जावा, आता निश्चितीने, निश्चितीने पावलवी जावा. 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 कुंडलिया नावा कुंडलिया, कुंडलिया नावा कुंडलिया, कुंडलिया नावा कुंडलिया नावा. आता निश्चितीने, निश्चितीने पावलवी जावा. आता निश्चितीने, निश्चितीने पावलवी जावा. एकदा हात वर करा सर्वांनी. घ्या वर, घ्या मागचे, घ्या वर. जाऊ द्या वर. एवढे वर जाऊ देऊ नका. वर जावं लागेल एवढ्या. राम म्हटलं की टाळी वाजवा बरं का.
ही बाबांना हीच आपली श्रद्धांजली आहे, राम म्हणून. हा, राम म्हणून सर्वांनी राम म्हटले की या सर्वांच्या एकत्र टाळ्यांचं पुण्य बाबांच्या चरणावर समर्पित करायचंय. भगवान परमात्म्याला आपल्याला विनंती करायची आहे की आबासाहेब आमचे भास्करजी तेजूजी भदाने यांना या सर्व टाळ्यांच्या स्मरणाचं पुण्य भगवान परमात्मा आमच्याकडून आम्ही सर्वांनी श्रद्धांजली म्हणून समर्पित करत आहोत. सर्वांनी हातवर हातवर. हां, राम म्हटलं की टाळे वाजवायची. राम. काही लेट आहेतच. राम 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 राम. राम राम राम. विठोबा रखुमाई. बार कुमारी विठोबा रखुमाई जय बार कुमार विठोबा रखुमाई 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 विठोबा बोला पुंडरी गवर्धन श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज. नमः पार्वती पतये हर हर. नमः पार्वती पतये हर हर. नमः पार्वती पतये हर हर. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राम. केलं बसा. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाममंगळाचे येणे गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची. तुकोबारे म्हणतात तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता ही मुक्ती तुमच्या चरणावर आहे. आता दिवस चारी खेळीमेळी, उरलेले 4 दिवस आता खेळीमेळी आहे. आम्ही निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटली धावा तृष्णेची. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर